देवा
गर्जना करा आपल्या आपल्या नावांच्या गर्जना करा. कोण आलं आपण कोण आलं तेव्हा आपण नावाची गर्जना करा. मंडळी गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोला सर्वांनी बोला गणपती बाप्पा जय मल्हार मोरया रे बाप्पा मोरया रे गड जेजुरीला टच मारून घोड्याला निघाला
गणपती महाराज की खंडेराव महाराज की जय याला याला म्हणताय याला येडा मल्हारी म्हणता येडा खंड्या हा बरोबर बरोबर एकदम शांत तेव्हा सगळ्या गोष्टी आणि वर वजाले स्वारे देव मारसा मगारे अरे
गाजरे परिवार देवाला खांद्यावर नाचवायचे. 7-8 जण पुढे राहा. देवाला खांद्यावर नाचवा. एलकोट एलकोट सर्वांना जातो. परिवार महाराज की जय. खांद्यावर घ्या त्यांना. बोला येडा मल्हारी तो गाणं आहे नाही? तो गाणं. बोला येडा मल्हारी. हे 5-6 जण देवाला खांद्यावर घेऊन नाचवा. सगळ्यांनी गोल उभे राहा. गाजरे परिवार देवाला खांद्यावर नाचवायचे आणि महिलांनी थोडा हॅलो बाजूने नाचा. झाला बाई वेळदेव झाले माझ्या मल्हारी, वेळदेव झाले माझ्या मल्हारी, बनवातून सुनी जय गोरी. वेळदेव झाले माझ्या मल्हारी, बनवातून सुनी जय गोरी. वेळदेव झाले माझ्या मल्हारी, वेळदेव झाले माझ्या मल्हारी, बनवातून सुनी जय गोरी. वेळदेव झाले माझ्या मल्हारी, वेळदेव झाले माझ्या मल्हारी, बनवातून सुनी जय गोरी. आरती करा. करतार खंडेराव कडक करून घेतो डाव. येडा मल्हारी आहे, येडा येडा मल्हारी आहे. केला धावतो धावतो चिंता करू नका. गोड निवेदन देवाला साखरण पाणी आणि थोडीशी साखर आणा, थोडंसं पाणी. पाण्याला काय एवढा जाम लावलाय? बाकी मंडळी सगळ्यांनी खाली बसा. फक्त 5 ताई तो उभ्या राहा. बाकी सगळ्यांनी खाली बसा. गाजरे परिवार बाकी सगळ्यांनी खाली बसा. देव काय बोलतोय सगळ्यांना मी सांगतोय. सगळ्यांनी खाली बसा. फक्त 5 ताई उभ्या राहायचे.
माझी पालणूक करा, पालणूक करा. सर्वांनी पालणूक करा. पालणूक करत नाही साले सर्व. पालणूक करत जा. देवाचं दर्शन घेत जा. गावाला राहता तिकडे राहता, गावाला येऊन दर्शन घेत जा जरा. वर्षातनं एकदा आता एकदा. वर्षातनं एकदा आला आजार पण आला का देवाकडे आता नारळ घेता, नारळ देता देवाला. बस तेवढ्यातच भागवता. तुला काय करता? एलकोट 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 एलकोट. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. खाडेपठार महाराज की जय. पुढे गेला तो. पुढे साईडवा, साईडवा. हा, इकडे मला बघत. मला बघत या. दररोज माझी पूजा करतो दररोज. एलकोट एलकोट. जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. खाडेपठार महाराज की जय. खाडेपठार महाराज की जय. खाडेपठार महाराज की जय. एलकोट एलकोट. शांत देवा ताल नाही करता. काय नाही करणार, काय करणार? माझी पूजा करत नाही. देवा तुम्ही आमच्या अकेला आले. कोणाला पूजा करत नाही, कोण नाही. आजार पण आले का माझ्याकडे येतात. देवा मला बघा. गाजरे परिवार लक्षात घ्या, देव काय म्हणतात. आपण किती लांब आहे देवापासून, देव स्वतः लागतात. शांत. तुला पण वेसर मारता. हा, नाही, एकट्याचं देव का? महिन्यात एकदा तरी या दर रविवारी माझा दर्शन घ्या, एक नारळ द्या. बस मला दुसरं काही नको. तुमच्यासाठी सर्व काही करेल. हे आजार पण आले माझ्याकडे. हे आजार पण. तुम्ही लक्ष देत नाही, मग कसं होणार? लक्ष द्या. हर महिन्याला लक्ष देतोय. तिकडे राहता म्हणून बघू नका. मी लक्का तिकडे गेलो. काशीनाचे काही माणूस आता काही नसतं. देव सर्वांचं आहे. सर्वांनी येऊन रविवारी यायचा. महिन्यात आलं तरी चालेल. एक रविवार पण माझ्यासाठी काढा आणि एक नारळ घेऊन या. तुमची पोराबाळा घेऊन या. मी सर्वांना सुखी ठेवील. असे आजार पण आणून देणार नाही. पुन्हा आजार आणून देणार नाही. फक्त माझ्यावर लक्ष ठेवा आणि माझी पालणूक करा. सर्व आनंद होईल. माझ्यावर लक्ष दिला तर मी सर्वांचा आनंद करेल. सर्वांचा. असं नाही पाहिजे म्हणा, असं नाही पाहिजे. सर्वांनी येऊन माझ्याकडे सर्वांनी आपल्या कृपेने सर्वांचा एकमताने माझा आशीर्वाद घेऊन सर्वांनी महिन्याचा एक रविवार किंवा आठवड्याचा एक रविवार येऊन माझी पूजा करून एक हार, एक नारळ, अगरबत्ती घेऊन तुमची पोरं बाळा घेऊन या. मी सर्वांना सुखी ठेवील. असे आजारपण, डायबिटीस, बीपी, शुगर हे कुठलाच आजार येऊन देणार नाही. आता तुमच्या आजारात याच कारणाने आजार आले. आणि एक मास्टर आहे, मास्टर तो मी लक्ष देत नाही. तो फक्त स्वतःचा पाहतो आणि किती टाइम पडला आहे तो मी माझ्यावर लक्ष दिला तर तुझा बी असा होणार नाही. तुझ्या पोरं बाला खूप हुशार आहे, खूप मोठे होतील तुझे पोरं बाला. तुझ्यासारखी खूप खूप त्यांना आशीर्वाद दिला तशा पूर्ण गाजरे परिवाराला आशीर्वाद द्या. आज येतो सर्व एलकोट, एलकोट. बोलू द्या.
शांतता राखा. तुमचे सगळे देव येतात, आनंदीत आले. फक्त सगळ्यांनी शांतता पाळा. रक्षक महाराज आला, त्यांच्यासाठी जरा टाळ्या होत्या. बाबा महाराज की जय, बाबा महाराज की जय, बाबा महाराज की जय. साला 5 जणी. काकांचं नाव घेतला. रक्षक महाराजांना काही विचारतो, सगळ्यांनी लक्ष द्या आपल्या कुलासाठी. तेव्हा आपण कुलात बसलात तर आपलं नेमकं कुलासाठी काय लेणे काय देणं आहे कुलाला, गाजरे परिवाराला? माझं जास्त लक्ष देत नाही, पूजा करेल ना माझे. याच्या पुढे चालू झालं ना तेव्हा आजच्या रात्रीपासून लक्षात करेल नाही, त्याचा तो साईडला जातोय. एकच असतो व्यक्तीला आमच्या. त्या कुलाचे ऐकतात. तेव्हा 5 पंच बसवलं तुमच्या गाजरे परिवाराचं. बोला त्यांच्याशी. जवळ या, देवाला बघू द्या तुम्हाला. माझं लक्षात नाही का, माझा होतो माझी अगरचा पूजा तो नाही, त्याला बोलवा. नानांच्यासाठी टाळ्या होत्या. सगळ्या देवाचं त्यांचं नाव घेतो. मला बघता आला ना माझ्या डोळ्यात. हे नानांना घेऊन नाचवा आता खांद्यावर मंडळी. गाजरे परिवार मान्य आहे का तुम्हाला? कारण सगळे देव मग जरा शांतता घेतील. कारण एक माणसाचा फक्त चेहरा त्यांना दिसला एवढ्या वर्षात. बघा आपल्याला हात जोडून विनवणी करतो, कोणाच्या शंका मनात चुकीच्या आहेत तिथे असं धरू नका गृहीत. एकच माणसाचा चेहरा वारंवार फक्त देवांना दिसलाय, बाकी कोणाचा दिसला नाही. स्पष्ट मत आहे देवांचं. माझं मत बोलत नाही आम्ही. तुम्हाला मान्य आहे का? मग त्या नानांना खांद्यावर घेऊन नाचो म्हणजे निदान मला देवाला ताकदीनं बोलता येईल का? देवा ते सेवा करतात त्यांना आम्ही खांद्यावर नाचवलंय. आता तुमचं पुढचं मत सांगा. बरोबर आहे? सगळ्यांसाठी मिक्स गाणं घ्या गोंडी दादा. जे सेवेकरी आहेत यांच्या कुलाचे त्यांना नाचवायचं निश्चय. तेव्हा मी देवांना सगळ्याचं निवेदन ठेवू शकतोय. विचारू आम्ही या नानांना नाचवा म्हणजे पुढचं मला देवाने निवेदन ठेवायला. हे नानांचं नाव काय आहे? विलास पूर्ण सांगा. विलास रघुनाथ गाजरे. एवढ्या 15 वर्षात फक्त एकच माणसाचं तोंड कुलदेवाला दिसलं वारंवार. मान्य आहे का? मिक्स गाणं घेऊ द्या. मिक्स गाणं. आणि काय ग माणसा पडगा खाली दडलया. अरे काय ग माणसा पडगा खाली दडलया. अनुवाया अनुनारी पाऊल पडले. अरे पडलया अनुनारी पाऊल पडले. अरे पडलया अनुनारी पाऊल पडले. सगळे गाजरे परिवारांना विनंती, देवाच्याकडनं विनंती करतोय. या 15 वर्षामध्ये हा कुलाला जोडण्याचं काम या माणसाने केलं असेल. कारण देव असे बोलतात. तेव्हा त्या देवकरीला आम्ही खांद्यावर घेऊन नाचवले देव घाटांच्या समोर. देवा
आता तरी शांत सांगता आम्हाला काय बोलायचंय. इथून तुमची पूजा अर्चा सगळ्यांनी बसून व्यवस्थित ठरवून घ्या. तेव्हा त्याने नाचवलं आम्ही कांद्यावर घेऊन. आता बोला. पुजारी कोण आहे या पुढे. काय पाहिजे त्याला तुम्हाला आम्हाला काही नको. तुमच्या फुलावर सगळ्यांना सांभाळ करणार मी. सगळ्यांच्या एकूण एकाला बारीक पासून मोठ्यापर्यंत आजार विजार सगळा घालवणार. हे म्हणून चाल. तेव्हा आपल्याला काय सांगायचंय का. बघा एक थोडक्यात सांगतो मी. रक्षक आम्ही बरेचसे गोंधळ केले करतो. रक्षक लय चुकून येतोय गोंधळामध्ये. इथं बाजूला कोणी उभे असतील ना त्याला कोणालाही विचारा की रक्षक वारा कधी येतो का लवकर. तुम्ही लय भाग्यवंत आहात गाजरे परिवार. रक्षकचा वारा लवकर कधी येत नाही. आम्हाला वाटतंय दुसरा गोंधळ असेल. बरोबर आहे का गोंधळी दादा. रक्षकचा वारा आपण बघतोय लवकर. बऱ्याच ठिकाणी गोंधळ करतो पण रक्षकचा वारा लवकर येत नाही आणि आलं त्याच्या कुलाचा उद्धारच करतात. बाकी वारे जरी कुठं गेले तरी कडक त्यांचं शासन असतंय. नावच त्यांचं रक्षक आहे. शासन करायला ते बघत नाही. लहान थोड बारीक जर त्यांना समजलं माणूस बाहेर चाललं तर लगेच ते दंड टोकाला मोकले असतात. नावच रक्षक कुलामध्ये त्यांचं. गाजरे परिवार लक्षात घ्या माझं बोलणं काय आहे रक्षकाबद्दल. जे बाकी देव आहेत ना गटात ते मायाळू आहेत. 1 2 3 4 वेळ देतात. याचं तसं काम नाही. मला शनीत मारा करतो. म्हणून जरा देवांच्याकडे तुमच्या परीनं लक्ष द्या जसं वेळ काढून. हा मंडळी बरोबर आहे. देवा बरोबर आहे का. आलं होतं ना. आम्ही वाडा सोडणार बघा ऐकलं का बोलणं. एवढं चालू होतं माझं बोलणं. लगेच उत्तर झटपट त्याचं काम असतंय. बघा ऐकलं का गाजरे परिवार. माझं बोलणं होतं ना त्याचं काम झटपट असतंय. आता मी शांत करायला गेलो लगेच मला बाजूला गेला. ओवाला नाही इतकं लक्ष तेज आहे त्याचं. टाळ्या होत्या देवाच्या नावानं. रक्षक महाराज की. रक्षक महाराज की. आणि एक दादानी मला सूचना केली. आता हा गोंधळ 15 वर्षातून तुम्ही केलाय. याच्या पुढे किती वर्षांनी करणार असं देवानं विचारायला सांगितलंय. विचारू ना. नंतर जेवढं देवाला त्यांना मी इथे बसवेल आणि एकदा विचारायला निवेदन. बरोबर. रक्षक महाराज की. गावदेव महाराज की. वाघोबा महाराज की.
बोला आनंदाने देवा नावाचा गजर करा तुमचा या देवा गटावर या आपण गटावूया बोला देवा या पुढे या देवा पुढे या या देवा पुढे या विश्वास संबंध देवा गटाजवळ या आपण गटाजवळ या. तुमच्या नावाचा गजर करतो लगेच तुमच्या नावाचं गाणं घेतो देवा बोला नाव बोला तुमचा सगळा गाजरे परिवार बोला देवा तुमचं नाव सांगा बोला देवा आता काय मान राहिलं का तुमचा काय मान राहिलं का तुम्ही या पुढं या हालत नका देऊ कार्यक्रम तुमचा चालू आहे थांबा यायला. देवा या इकडे चला या पुढं बारीक सांभाळायचा बोलली बारीक एकदम नॉर्मल वाजवा माझ्या चढोबा देवा आहे आणि माझ्या चढोबा देवा आहे
हाक मारा चेड्याला आलाय डुकरावर ग हाक मारा चेड्याला आलाय डुकरावर. या चढोबा महाराज आपल्या गटावर या. भंडारा यो अक्षदा चढोबा कुठे आहे आम्हाला दाखवा आणि कुलाला दाखवा आपला. वा आल्या होत्या मंडळी चढोबा महाराज की तेव्हा आपला नैवेद्य काय आपल्या कुलाला कळवा ना. सर्वांनी एकत्र राहा आणि भेदभाव करू नका. ही भेदभाव करतात, ही भेदभाव करतात, आमचा तुमचा का करतात? देवतेला कळतात. असं करू नका, असं करू नका. गाजरे परिवार ऐकून घ्या देव काय म्हणतात आपल्याला. मी तुम्हाला सर्वांना साथ देईन. एकत्र राहा, आनंदात राहा. मी आहे बाकीचा पुढचा बघायला. टेन्शन घेऊ नका. चढोबा महाराज की चढोबा महाराज की चढोबा महाराज की. बघा गाजरे परिवार कानवी चढोबा कानव्याला जसं जेजुरीला मंदिर आहे खंडेरायाचं, तुळजापूरला म्हैसेश्वर देवीचं मंदिर आहे, तसं कानव्याला कानवी शिव चढोबाचं मंदिर आहे. जरा थांबा एक मिनिट. या कानवी चढोबाला आहे ना वाहन डुक्कर आहे. ऐकून घ्या मंडळी, माहित आहे का कोणाला? त्याचं वाहन डुक्कर आहे आणि डुक्कर दिसला तर नमन करा नाही तर दगडी फेका. काय बोलतोय बघा, त्याचं वाहन डुक्कर आहे कानवी चढोबाचं. त्याला 5 तोंड आहेत, 5 मुख आहेत. अरे वा, डुक्कर खाता दे. कोणतरी नमुना आहे. बघा माऊली हात जोडतोय, आपला देव डुकरावर बसलाय. मगाशी आईचा पण विषय झाला कोंबड्यावर. तुम्ही बोला आता आई सगळं बंद करायला घेतला, असं नाही. सगळ्यांनी मिळून एक मीटिंग ठरवा आणि काय करायचं काय नाही देवाला निवेदन ठेवा. बरोबर आहे. तर डुकरी चढोबाचा नैवेद्य आहे ना दही भाताचा नैवेद्य आहे. ऐकून घ्या मंडळी, याला 2 वार चालतात, रविवार आणि मंगळवार. लक्षात राहील का तुमच्या? ओ साहब यंदडी बा ओ लला आदेश सगळ्यांनी टाळ्या तर होत्या. देव कुठल्या भाषेत बोलतात ते तरी कळलं का तुम्हाला? बंगाली भाषा बोलतात देव, आणि बंगाली भाषेत येऊन तुम्हाला अर्थ सांगतो देव काय म्हणला. ते देव म्हणतात जो गोंधळ तुम्ही करायला घेतलाय त्याच्यात एकच देवाचा साथ नाही, तुमच्या शिवाराचे अख्खे देव उभे बाजूचे. जो मानपान दिला तुम्ही, ऐकून घ्या, मानपान दिला तो सगळा देवाला कबूल आहे, मान्य आहे, म्हणून हे देव आलेत आपले. टाळ्या होत्या म्हणले.
यंदाडीवाला कर्माला शिवा नांदाडीवाला यंदाडी या पादळी ताया आणि टावेल आहे का आपल्याकडं टावेल असेल तर